हाय फ्रेंड्स, आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. तर आज मी आवरते कपाट. तर बरंचसं खराब झालं होतं, म्हणजे कपडे सगळे इकडे तिकडे झाली होती. खालची कपडे वरची कपडे खाली, ओढणी एकीकडं, पॅन्ट एकीकडं, आरूचे कपडे एकीकडं, असं बरंचसं झालं होतं. सो म्हणलं कपड्याच्या घड्या घालून ठेवाव्या, त्यामुळे आज कपडे आवरायला काढलेत आणि जी कपडे खराब झाले ती पण बाजूला काढलेत. तर बघूया मला कपाट आवरायला किती वेळ लागतो आहे आणि कधी आवरून होतं आहे कपाट ते. तर एक पिंक कलरचा ड्रेस आहे, जो की मी लग्नाच्या आधी शिवला आहे. तो पण मोबाईलवर बघून, म्हणजे यूट्यूबला बघून शिवला आहे आणि तो ड्रेस मला खूप आवडतो. आणि तो ड्रेस मी इथं खालच्या घरच्या माझ्या नंदा आहेत आणि आमचं जेव्हा लग्न झालेलं तेव्हा त्यांना म्हणजे तो ड्रेस बसला असता, अशा लहान होत्या. आणि पण मी त्यांना द्यायचा पण विचार केला, की मला नुकते दिवस पण गेले होते, म्हणजे प्रेग्नेंट होते मी. आणि मग असं वाटलं की लहान मुलांना आपल्या आईवडिलांचं काहीतरी असं घालायचं म्हटलं की खूप आनंद होतो. सो मग मी म्हटलं राहू द्या, मुलगी जर झाली तर ती मुलगी माझा ड्रेस घालेन, म्हणजे माझी मुलगी माझा ड्रेस घालेन. त्यामुळे मग मी तो ड्रेस कुणालाच नाही दिला. म्हणजे पॅन्ट वगैरे नाही लवकर बसली नसती तरी टॉप फ्रॉक म्हणून तरी एकदा दोनदा घातला असता, असं माझं म्हणणं होतं. त्यामुळे मग मी तो ड्रेस कोणालाच दिला नव्हता. आणि हा ड्रेस मला खूप आवडतो. असं तुम्हाला दिसताना असा दिसत असेल, पण घातल्यावर खूप छान दिसतो. या टॉपला पेप्लम टॉप असं म्हणतात. आणि खाली पॅन्टमध्ये धोती पॅन्ट शिवली होती आणि त्याला ओढणी पण होती. म्हणजे हा ड्रेस मटेरियल होता, म्हणजे जो डेली वेअरसाठी आपण जे ड्रेस मटेरियल घेतो तो मटेरियल होता. आणि मग मी म्हणलं काहीतरी वेगळं असं शिवूया, म्हणून मग असा ड्रेस शिवला होता. तर फायनली आता माझं कपाट आवरून झाले आणि आत्ताशी त्याला कुठेतरी छान रूप आले कपाटाला. कारण आधी जर तुम्हाला दाखवलं असतं तर तुम्ही म्हणला असता की घरात कोण राहतं की नाही, इतकंच बेकार कपाट झालं होतं. आणि आता व्यवस्थित दिसायला लागलं आहे. सो फायनली याला मला 1.5-2 तास तरी लागले आणि बराच वेळ गेला माझा. तर आत्ताशी कपाट आवरून झाले आणि इकडचा बाकीचा पसारा जो मी बाजूला काढला होता, तर तो पण सगळा आवरून ठेवायचा होता. तर बघूया आता याला किती वेळ लागतोय. नंतर पसारा वगैरे आवरून झाल्यावर मग माऊलीचा पिक्चर लागला होता लय भारी, आणि म्हणलं मग पिक्चर बघावा. कारण मला टी व्ही बघायची जास्त आवड नाही, कारण सिरियल वगैरे बघत असलो की मग तशी सवय लागून जाते. आणि मग सिरियलचा पार्ट रोज बघितल्याशिवाय राहतच नाही. त्यामुळे मग मी टी व्ही नाही बघत आणि कधीतरी मग सगळे फॅमिलीसोबत एखादा पिक्चर वगैरे बघतो. आणि नंतर जरा एक झोप काढली आणि 4 वाजता बघा असा पाऊस यायला लागला आहे. तर आभाळ काळभोर होतं, त्यामुळे जरा अंधार आल्यासारखं वाटते. आणि मी लाईट पण लावलेली घरात. तर ब्लाऊज मला एक कट करायचा होता. हा माझ्या फ्रेंडचा ब्लाऊज आहे आणि शक्यतो मी ब्लाऊज शिवायला नाही घेत, कारण बिघडले की मग बायकांचं बरंचसं काहीतरी असतं की नीट नाही शिवला. आणि मस्त चहा पीत ब्लाऊज कट केला आणि नंतर ब्लाऊज शिवायला बसले. आणि पाऊस तर चालूच होता. पाऊस इतका पडतो आहे की आपल्या दारात पूर्ण शेवाळ झाले. तर फ्रेंड्स, चला आता मी ब्लाऊज शिवून घेते आणि हा ब्लाऊज शिवून कसा तयार झाला आहे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.